नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी याच्यामध्ये अगदी सोपा असा टॉपिक वेन आकृत्या आणि त्यावरील काही प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। बघा, इथे आपल्याला प्रश्न दिला आहे, वेन आकृत्यांचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय निवडायचा। बघा, इथे लंबगोल आहे, चौकोन चौरस आहे आणि काटकोन त्रिकोण आहे। तर या सगळ्यांमध्ये काही आपल्याला अक्षरे दिलेली आहेत। आपण प्रश्न वाचूया। त्रिकोणातला नाही व वर्तुळातही नाही असे अक्षर कोणते? बघा, जो त्रिकोणामध्ये पण नाही आहे आणि जो वर्तुळामध्ये सुद्धा नाही आहे असं अक्षर कोणतं आहे? आता अशा वेळी आपण काय करायचं आहे, पर्यायांचा वापर केला तर आपल्याला लगेच उत्तर निघणार। बघा, यू हा वर्तुळामध्ये आहे त्यामुळे हा येणार नाही। आता व्ही बघा, व्ही हा चौरसामध्ये, फक्त चौरसामध्ये आहे, म्हणजे ना तो त्रिकोणामध्ये आहे आणि ना तो वर्तुळामध्ये आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर व्ही आहे। आता पी बघा, पी कुठे आहे तर पी हा त्रिकोणामध्ये आहे, मग त्रिकोणामध्ये नको आहे आपल्याला। एक्स बघितला तर एक्स सुद्धा त्रिकोणामध्ये आहे, म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघूया। कमीत कमी 2 सामायिक आकृतीत सामायिक आहेत अशी एकूण किती अक्षरे आहेत? आता बघा, कमीत कमी 2 आकृत्यांमध्ये सामायिक आहेत अशी अक्षरे विचारलेली आहेत आपल्याला। बघा, आपण काढून घेऊया। बघा, प्रश्न सोपा आहे, जरा काळजीपूर्वक बघितलं तर खूप सोपा आहे। आता इथे काय सांगितलं, कमीत कमी 2 आकृत्यांमध्ये सामायिक पाहिजे, म्हणजे फक्त 2 आकृत्यांमध्येच सामायिक पाहिजे। मग बघा, आता याच्यामध्ये यू, व्ही, पी आणि एक्स हे अक्षरे येणार नाहीत आणि यम सुद्धा येणार नाही, कारण यम हा 3ही आकृत्यांमध्ये आहे। मग राहिला कोणता? यन। बघा, यन हा वर्तुळामध्ये सुद्धा आहे आणि चौरसामध्ये सुद्धा आहे, मग आपण इथे यन लिहून घेऊया। आता इथे ओ सुद्धा काटकोणामध्ये आहे आणि चौरसामध्ये आहे, म्हणून मी इथे ओ। झेड सुद्धा वर्तुळ आणि काटकोण याच्यामध्ये आहे। आता आर सुद्धा चौरस आणि वर्तुळामध्ये आहे, म्हणून मग आर सुद्धा येणार आहे आणि यस पण येणार आहे, कारण यस हा त्रिकोणामध्ये सुद्धा आहे आणि वर्तुळामध्ये सुद्धा आहे। तर मग एकूण किती अक्षर आहेत? 1 2 3 4 5, म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या वेन आकृतीत फक्त 2च आकृत्यात असणाऱ्यांची एकूण बेरीज किती? आता इथे विचार केला तर 5 7 आणि हे 7 येणार नाहीत। आता इथे बघा, 4 हा अंक वर्तुळामध्ये आणि त्रिकोणामध्ये आहे, म्हणून 4 हा अंक एक, आणि बघा 6 सुद्धा आयत आणि वर्तुळात आहेत, म्हणून मग इथे अधिक 6, आणि 9 हा सुद्धा त्रिकोण आणि आयतामध्ये आहे, म्हणून मग हा 9। मग आता बघा, 6 आणि 4 10, 10 आणि 9 19, मग 19 कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये। पुढचा प्रश्न बघूया। पुढील वेन आकृती पहा व प्रश्नांची उत्तरे लिहा। 4 हा अंक, आता बघा इथे 2 4 आहेत, इथे हा एक 4 आहे आणि इथे हा एक 4 आहे। मग आता जो खाली 4 आहे ना, तो बघा इथे त्रिकोणामध्ये सुद्धा आहे आणि या चौकोनामध्ये सुद्धा आहे। मग बघा, त्रिकोण व चौकोनात आहेत हे सुद्धा योग्य आहे, आणि दुसरा 4 बघा या चौकोनात सुद्धा आहे आणि वर्तुळात सुद्धा आहे, मग चौकोन आणि वर्तुळात आहेत, म्हणजे हे सुद्धा करेक्ट आहेत। मग इथे बघा, पर्याय 1 व 2 बरोबर, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघूया। त्रिकोण व वर्तुळात आहे पण चौकोनात नाही असा अंक कोणता? बघा, इथे 2 हा अंक फक्त त्रिकोणात आहे, त्याच्यामुळे हा येणार नाही। आता इथे 4 हा अंक बघा चौकोन आणि त्रिकोणात आहे, म्हणून मग हा सुद्धा येणार नाही। 8 हा अंक चौकोन आणि वर्तुळात आहे, आपल्याला विचारले त्रिकोण आणि वर्तुळात। मग 7 हा अंक बघा इथे त्रिकोणात आहे आणि वर्तुळात आहेत, म्हणजे हा चौकोनामध्ये येत नाही, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 7। बघा, इथे खालील वेन आकृतीचं निरीक्षण करायचं आहे। इथे आपल्याला वर्तुळामध्ये काय दिलेलं? पेरू आवडणारे, आणि त्रिकोणामध्ये आंबा आवडणारे, चौरसामध्ये किंवा आयतामध्ये डाळिंब आवडणारे, अशा आपल्याला संख्या दिलेल्या आहेत। प्रश्न काय आहे आपल्याला? फक्त 2च फळे आवडणाऱ्यांची संख्या किती आहे? आता 5 9 आणि 6 हे काही येणार नाही, कारण ते प्रत्येकी सिंगल आकृत्यांमध्ये आहेत। मग इथे बघा, 3 हा आंबा आवडणाऱ्यांमध्ये सुद्धा आहे, म्हणजे त्रिकोणामध्ये सुद्धा आहे, आणि डाळिंब आवडणारे म्हणजे आयतामध्ये सुद्धा आहे, म्हणून मग इथे 3 हा एक अंक येणार आहे। आता 8 बघा, 8 हा पेरू आवडणार आहे, म्हणजे वर्तुळात सुद्धा आहे आणि त्रिकोणामध्ये सुद्धा आहेत, म्हणून मग 8 हा अंक 1, आणि 2 हा सुद्धा वर्तुळामध्ये आहे आणि आयतामध्ये आहे, म्हणून मी इथे 2। आता 7 हा सगळेच फळं आवडणार, म्हणजे तिघांमध्ये सुद्धा आहे, म्हणून मग तो 7 घ्यायचा नाही। मग यांची बेरीज करूया। 8 आणि 2 10, 10 आणि 3 13, मग या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 13। पुढचा प्रश्न बघूया। 3ही फळे आवडणाऱ्यांची संख्या ही फक्त एकच फळ आवडणाऱ्यांच्या
आवडणाऱ्यांच्या शेकडा किती आहे? आता मला सांगा, तीनही फळे आवडणाऱ्यांची संख्या आहे 7. बघा, तीनही फळं आवडणाऱ्यांची संख्या आहे 7 आणि फक्त एकच फळ आवडणाऱ्यांची संख्या किती आहे? शेकडा विचारले आपल्याला. आधी आपण काढून घेऊया. बघा, 9 आणि 6 आणि हे 5. मग 9 आणि 6 15. 15 आणि हे 5 20. मग एकूण किती आहेत? 20 आहेत. मग आपल्याला माहिती आहे या पद्धतीने आपण हे काढायचं आणि शेकड्यामध्ये काढायचं म्हणून मग इथे 100 या पद्धतीनं घ्यायचं आहे. बघा हे. मग बघा, या शून्याला हे शून्य कट झाले. बे एके बे, बे पंचे 10. मग 7 गुणिले 5. मग आपल्याला आता माहिती आहे 7 गुणिले 5, 7 5 35. म्हणजेच मग त्यांची एकच फळ आवडणाऱ्यांची संख्या किती आहे? तर 35%. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, खालील वेण आकृतीचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय निवडा. चौकोनात व षटकोनात सामायिक असणारे अक्षर कोणते? आता चौकोन आणि षटकोन सांगितले. चौकोन आहे हा आणि षटकोन म्हणजे हा. मग याच्यामध्ये कोणतं अक्षर सामायिक आहे? तर मग याच्यामध्ये आर हे लेटर आहे, ते षटकोनामध्ये सुद्धा आहे आणि चौकोनामध्ये सुद्धा आहे. म्हणून आपल्याला इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आर. पुढचा प्रश्न बघूया, फक्त पंचकोनात असणारी अक्षरे कोणती? आता पंचकोनात म्हणजे बघा, ह्या आकृतीमध्ये फक्त या आकृतीमध्ये कोणती अक्षरे आहेत? तर बघा, यफ हा सुद्धा फक्त पंचकोनामध्ये आहे आणि यच हा सुद्धा फक्त पंचकोनामध्येच आहे. म्हणून मग यफ आणि यच. मग यफ आणि यच कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये. बघा, या पद्धतीनं वेण आकृत्यांचा अगदी सोपा हा टॉपिक आहे. त्यावरचे काही प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेतलेले आहेत. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.